कर्णधारांना हे दिले जाते. एक थंड पेयाची बॉटल दिली जाता. यस, आपण दुसऱ्याही कर्णधारांना द्या. तिथे सन्मान चिन्हही त्यांना दिले जाते आणि फोटो सेशन अजय पाटील करत असताना आपण पाहतोय. टॉस ओला कोलीवाडा मास्टर संघाने जिंकला. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. खूप वेळानंतर का होईना मात्र सामन्याला सुरुवात आता होताना आपण पाहतोय. बोले दादा, आपण चेंडू चॉईस करा. तुमच्या संघाला आता बॅटिंग करायची आहे. आदरणीय सन्माननीय मुकेशजी गावंड इथे उपस्थित झालेत. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आगमन इथे झाले. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठाला 4 चांद लागले गेलेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहिले तर जितूदादा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेशदादा पाटील आपण पाहतोय. गणेशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज भरपूर सारे आमचे मान्यवर या व्यासपीठाला 4 चांद लावताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि खास करून आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आज उपस्थित होतील यात काही शंका नाही. मिलिंदजी पाटील आणि योगेशजी म्हात्रे दादांचं इथे आगमन झाले. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भूमिकेमध्ये वेळेबद्दल सहकार्य पाळायचं आहे. आणि खास करून आपण पाहिलं तर तुम्ही वेळेवरती उपस्थित झाला असाल तर निश्चितच सामने चांगल्या पद्धतीचे खेळायला मिळतील. 5-5 षटकांचे सामने आपण खेळवतोय. काल 5-5 षटकांचे सामने शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही खेळलो. आज शिरगाव संघ आतापर्यंत दाखल झाला नाही. आणि खास करून आपण पाहिलं तर जवळचे संघ आपण आहात. आपण लवकर येण्याचा प्रयत्न करायला हवा. आज तुमच्याच बाजूच्या गावातला संघ घासकोपरी मास्टर श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाचे काही प्रतिनिधी आज उपस्थित झालेत. म्हणून वेळेवरती जर तुम्ही निघाला असाल तर निश्चितच तुम्ही मैदानावरती पोहोचले असता. वेळेबद्दल बंधनकारक आहे. आज पॅनलाइजला सामोरे जावं लागते. 1 षटकाचा पॅनल्टी जाहीर केले शिरगाव मास्टर संघाला. कारण कासरवडवलीचा संघ आज आपण पाहिलं तर वेळेवरती 1 इनिंगच्या आधीच इथे प्रस्थान केला होता. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंतीला मान दिला गेला ओला कोलीवाडा मास्टर संघाने आणि
लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सामना क्रमांक 2 आपण खेळवतोय. 5 षटक 5. हा सामनाही आपण 5-5 षटकांचा खेळवतोय. काही नियमावली आहेत ते आपण पंचांची डिस्कस करून घ्या. डिक्लेरेशन झोन आहे. भिंतीला चेंडू लागला की आतमध्ये आला की धावा काढायच्या आहेत. पत्र्याला चेंडू लागला की 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय. आता इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. अविनाश पाटील, अजय पाटील यांना पण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर भाताने मास्टरचं की तो संघ सकाळी 9:30 वाजता आज मैदानावरती उपस्थित झालाय आणि खास करून त्यांचं मी कौतुक करतोय. आज माझ्या अगोदर आलेत ते. नेहमी मी अगोदर येतोय, मात्र आज संघ भाताने मास्टर हा संघ 9:30 वाजता उपस्थित झाला. खारीगाव मास्टर जवळपास 10च्या आसपास आला आणि पहिला सामना वेळेवरती आपण चालू केला होता म्हणून दुसऱ्या सामन्याच्या खेळाडूंनी लवकरात लवकर यायला हवा होता. वडवली मास्टरचा संघ लवकर आलाय. शिरगाव मास्टरला पेनल्टीला सामोरे जावं लागले, मात्र जो वेळ जो आपला जवळपास 1 तासाचा फुकट गेलाय, वाया गेलाय, तो आपण भरून काढू शकत नाही. वेळेबद्दल बंधनकारक आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील यांचं आगमन इथे झालंय आणि नवघर मास्टर ए संघही इथे उपस्थित झालाय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. बलवा कुणाल मुकादम यस थम्स दाखवतायत, मात्र जलवा दाखवावा लागेल कारण काल जलवा आपण पाहिलं तर भांगरपाडा संघाचा होता आणि कालचा दिवस त्याने गाजवलाय. जबरदस्त जलवा दाखवला गोलंदाज भूषणने. अफलातून फलंदाजी राहिली देवानंद ठाकूरची आणि त्याने इथे जलवा दाखवला होता. गोलंदाजी मार्गावरती कोणत्या गोलंदाजाचा वापर होतोय हे पाहावं लागेल. मात्र फलंदाज 2 दाखल झालेत. नवीन पाटील, अजय पाटील. नवीन स्ट्राइक पे नवीन पाटील, अजय पाटील. वाह, गाजकोपरी मास्टर संघ उपस्थित होतोय. अध्यक्ष भगवान पाटील दादांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. चला सामना चालू करा. पंच जुना चेंडू ठेवा, एक तुमच्याजवळ ठेवा खिशामध्ये. दीपकचं मैदान फेवरेट आहे. इथे हॅट्रिक घेतली होती दीपकने. आपल्यातून गोलंदाजी केली होती, मात्र तसेच कारनामा कुठेतरी करावा लागेल आजच्या दिवसामध्ये. तांडव चाळीचे मालक चेतन म्हात्रे यांचं आगमन इथे होत असताना वेलकम चेतन दादा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. गोलंदाजी मार्गावरती पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज इथे तयार होतोय. 12th मॅन पाठवून द्या. 12th मॅन यस दिनेश चौधरी आमचे 12वे प्रतिनिधी आहेत. ओला कोलीवाडा मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर टीम
आई बागदेवी कांदरपाडा मास्टर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. अनिल किनी पहिले षटक हाताळण्याकरिता. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पंचांचा सिग्नल होतोय. नितीन राठोड, दीपक कोतवाल पंचांच्या भूमिकेत आहेत. हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय. जस्ट पेरलेक पंचांच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक धाव मिळते आणि विकेटीच्या मदतीने आता श्री गणेश इथे केला गेलाय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ज्या पद्धतीने सामने आज आपण पाहिलेत सकाळच्या सत्रात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. अनिल आता सामना करण्याकरिता. अजय स्ट्राईकला येतोय. लक्ष्मणच्या बाहेर पहिले न्याहाळलं. बाकीचं काम पंचांवरती सोपवलं. बाईटचा इशारा. धावसंख्या 2 वरती. चांगला लेखाजोखा दर्शवत आहेत केदार आत्रे आमच्या संवेद. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. या खेळपट्टीवरती धाबा खोऱ्याने वाहिल्या नाहीत ज्या पद्धतीने आपण पाहतोय. इनसाइड आउटचा फटका एनफिल्डच्या वरनं क्लिअर केला आणि बॉलला पाठवलं डीप कव्हरला. तत्पूर्वी एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी पलटलेत 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे खेळावं लागेल. धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लक्ष्मणच्या बाहेर चेंडू हाताळलाय. वाईट बॉल. अवंतर धावा. भरपूर मागण्या ठरल्यात आपण पाहिले तर या खेळामध्ये. हे मैदान तितकंच धावा मोठमोठ्या स्ट्रोक साठी जाणलं जात नाही. सिंगल डबल आणि तुमच्यामध्ये जर कुवत असेल तर निश्चितच सिंगलला डबल मध्ये तुम्ही कन्व्हर्ट करा. आणि मोठे स्ट्रोक जर खेळायचे असतील तर लॉंग ऑन लॉंग ऑफला कालच्या दिवसात आपण षटकार पाहिलेत. आणि खास करून स्क्वेअर लेग मिड विकेटला मिडॉनच्या वर्ण आणि काबू कॉर्नरला क्षेत्रामध्ये फलंदाज निश्चितच जेलबादच्या माध्यमातून बाद होताना आम्ही पाहिलेत. गोलंदाजाच्या माध्यमातून इथे चुकी घडत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चितच विकेट प्राप्त झाले असते. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार होतोय. अनिल विकेटच्या शोधात आहे. चांगले भागीदारी लावण्याचं काम नवीन आणि अजय आतापर्यंत करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला जोरखस खेळण्याचा मनसुबा बनवला मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाजी ते बाद होते. रनआउटच्या माध्यमातून गॉन. ऑन साइडला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. रमेश चुकी करतोय. पाठीमागच्या दिशेने चेंडू चाललाय डीप मध्ये. कुणाल चेंडूला उचलेल तत्पर मात्र एकच धाव. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचो एकेरीच्या मदतीने 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. 1 विकेट आतापर्यंत गमावली गेले. आई बागदेवी कांदरपाडा मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिले तर जरीमरी कोलीवाडा मास्टर या 2 टीम मध्ये सामना रंगतोय. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता
मात्र चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निर्धाव निघून येतोय. डॉट बॉल आलाय आणि पहिली षटक समाप्ती 38 धावा फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 7 धावा आहेत. 7 रन्स ऑन बोर्ड. मार्गावरती गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 2 चं षटक ओंकार गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. AR स्पोर्ट्सचे ऑनर आलेले आहेत. चेन्नई यांचा हार्दिक स्वागत आम्ही करतोय. खोलात चेंडू टाकला होता. ओंकार मुकादम आता गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. त्याचं प्रत्युत्तर होतं धावसंख्या 7 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. तुमच्याकडे चांगले फटके असायला हवेत. बॉलिंग स्वीप आहे. स्वीपचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगले स्ट्रोक तुम्ही खेळलात तर निश्चितच धावा मिळतील. पडद्यावरती फटका येतोय. एक धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. रनिंग बिटवीन द विकेट चांगला असायला हवं. धावसंख्या आता फलकावरती 100 मदतीने 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सचिन पाटील यांचं आगमन इथे होत असताना घासकोपरी मास्टर आणि नवघर मास्टर असा चौथा सामना इथे होईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती आक्रमण केलं आणि बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. डी झोन मध्ये जातोय. जुना चेंडू द्या. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं चांगला फटका खेळले. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा आतमध्ये बॉल गेलाय. आणखीन एक जुना चेंडू द्या. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 11 धावा 11 रन्स. मॅच बॉल आलेला आहे. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे फटके खेळावे लागतील. 4 चेंडूंचा सामना झाला. मॅचचा आनंद घेत असताना अगदी आपण पाहतोय आमच्या मान्यवर मुख्य व्यासपीठावरनं हलक्या हाताने टॅप केलंय. चेंडूला आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 12 रन्स. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंच फटका खेळले जरूर. मात्र बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रात. एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं
तर 13 धावा, 13 रन्स. बहुसंख्य क्षेत्रामध्ये अगदी चेंडू जाताना आपण पाहिले 2 षटकामध्ये 13 धाबा, 1 गडी बाद. इथून 18 चेंडूंचा सामना बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 25 ते 27 धाबा करायला हव्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर तयार होतोय. संदीप तांडेल ज्याने की 1 हॅट्रिक साध्य केलंय आतापर्यंत या 5 स्पर्धांमध्ये. वडवलीच्या मैदानावरती अफलातून गोलंदाजी केली होती आणि इथे ते हॅट्रिक त्यांनी प्राप्त केली होती. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. ऑन साइडला क्लास फटका खेळलाय, चेंडू हवेत राहिलाय मात्र झेल सुटतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. 2 धावा. अफलातून फटका होता अविनाश पाटीलच्या बॅट मधनं 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन्स. फुलटॉसवरती घेतले, चांगला फटका खेळले, जमिनीलगत बॉल चाललाय, पडद्यावरती चेंडू आदळतोय. तत्पूर्वी 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून दुसरा धक्का बसला आईबावडी कांदरपाडा मास्टरला. राम पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती एकंदरीत पाहिलं तर धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. किरण कोहली आता मैदानात दाखल झालाय आणि किरण कोहलीच्या बॅट मधला एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का? किरण कोहली आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अविनाश पाटीलची छोटेखानी खेळी मात्र चांगल्या पद्धतीने त्याने कन्वर्ट केलं होतं धावांना. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला डायव्हर्ट केले, चेंडूला 1 धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 रन्स. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय मनोज मडबींना विनंती करतोय आपण या. कासरवडवली मास्टर संघाचे मनोज मडवी. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 17 धावा या फलकावरती आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळत मात्र बॉल चाललाय गोशंकित क्षेत्रात. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचतोय एकंदरीत पाहिलं तर 18 या आकड्यावरती. वाईट बॉलचा इशारा केला पंचांच्या माध्यमातून आणि वाईटच्या मदतीने आणखीन 1 धाव इथे जोडली जाईल. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 20 धावा. अजूनही आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये 14 चेंडूंना सामोरं जायचं आहे. 20 झालेत, इथून 14 मध्ये आणखीन 20 झाले तर 40 धावा तुम्ही उभारू शकतायत. तर प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत आपण पाहिलं तर. ऑन साइडला जमिनीलगत चेंडू खेळलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतायत मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावे लागले.
एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतो एकंदरीत पहिलं तर 21 वरती. धावा बॉलरला आपण पहिलं तर ठोकेखानी रनअप आहे आणि चांगली गोलंदाजी तो करतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतोय सातत्याने. आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर आता पिचिंग केलंय आणि वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 22. शेवटचा बॉल आहे या षटकातला. भरपूर मोठं षटक पाहायला मिळतंय. आतापर्यंत 9 धावा या षटकात आलेत. शेवटचा बॉल घेऊन तयार होतोय गोलंदाज. आखो टप्प्याचा बॉल फटका खेळलेच जरूर आणि बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती 23. 3 षटकात 23 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा जास्तीत जास्त जमवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. डीजे रिटायरमेंट घेऊ शकतात आणि दुसरा जो खेळाडू असेल तो आणखी 5 ते 6 चेंडू खेळून म्हणजे 15 चेंडू नंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय. मोठा फटका बॉलला अगदी उडवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट टप्प्याच्या बाहेर. अफलातून फटका. 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने आता धावसरक एकंदरीत पाहिलं तर 29 वरती जाऊन पोहोचतोय. सुपर बॅटिंग मिस्टर किरण कोहली केकेच्या बॅट मधनं फटके येत आहेत. पहिला चेंडू होता यॉर्कर लेनचा चेंडू. तिथे आपण पाहिलं तर सिंगल अर्जित केलाय. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. एकंदरीत पाहिलं तर 30-30 धावा यायला हवात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा येत आहेत. नितीन ठाकूर यांच्या माध्यमातून पारितोषिक लावल्या. अजयच्या बॅट मधनं एखादा चौकार षटकार येतोय तर 500 रुपयांचा कॅश प्राइज अजयला दिले जाईल. ऑन साइडला अफलातून फटका. मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला चेंडूला. षटकार. धावसंख्या आता फलकावरती 36 रन झालेत. रन यायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. तर रन कुठल्याही पद्धतीने होत रन येणं गरजेची गोष्ट आहे. मोठमोठे स्ट्रोक तिथे दाखवलेत. अफलातून फटके त्यांनी खेळलेत. चौकार षटकार आपण पाहतोय. बॅटिंग होत आहे. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. अजय तांडेल वरती आक्रमण केलंय. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती फटका डीप मध्ये चाललाय. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते 37 वरती. 37 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या षटकातला. चला दोन्ही टीम आता रेडी राहा. शिरगाव मास्टर टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कासल वडवली मास्टर बी. टॉस इथे केला जाईल. बॅटची कडा पाठीमागे आपण पाहिलं तर जितू मात्रेच्या कटआउट्सला चेंडू आढळतोय. तत्पूर्वी सिंगल इथे प्राप्त केले गेले. सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या 38 वरती 38 धावा. या षटकात आतापर्यंत 15 धाबा आलेत. ज्या कोणाला पाणी प्राशन करायचं असेल तर जितू दादांचा कटआउट आहे त्याच्या खाली मात्र बॉक्स ठेवलाय, त्यामध्ये पाणी आहे. आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 38 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक महत्वाचं षटक असेल आणि महत्वाच्या षटकात आता कुठेतरी धाबा जमवाव्या लागतील. चांगली धावगती राखली. 38 धाबा आतापर्यंत फलकावरती जवळपास 9.5च्या धावगतीने खेळत असताना आई बागदेवी कांदरपाडा मास्टरचा संघ आपण पाहतोय. खोलात टाकलेला चेंडू जमिनीलगत चाललाय. डीप मध्ये एक धाव मिळते. कुणाल मुकादम चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. दुसरी धाव डोक्याची ठरेल का? मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून अजय पाटील बॅक टू द रगआउट गॉन. आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आता हेमंत ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शाकाल बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतो. गोलंदाज उंची जास्त प्राप्त केले. या चेंडूने झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. डायरेक्ट हिट जरूर झालाय आणि फलंदाज बाद. यस इज गॉन. अगदी आणखीन एक मोठा धक्का बसतोय. किरण कोहली विकेटचं पतन. डीजे गेले. धावसंख्या 40
निलेशच्या बॅट मधून जर षटकार येतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश आणि मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून 1000चं प्राइज त्यांना दिले जाईल. ऑन साइडला नोचा इशारा पंचांनी केला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. दया बोकरे गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. योगेश पाटील मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून वरती कशा पद्धतीने खेळ करायला हवा. अकोट टप्प्याचा बॉल आणि बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकदा मिळते 52 रन झालेत. हायएस्ट स्कोर आपण पाहतोय 44चा होता तो पार केलाय. निलेश पाटीलच्या बॅट मधला उत्तुंग टोला आपण पहिला. 1 चौकार 1 षटकार ठोकलाय निलेशने. आणखीन एक फटका गॅप मध्ये जाईल का. मात्र तिथे कुणाल मुकादम बलवा आणि त्याने दाखवलाय जलवा. विकेटचं पतन. या आपण टॉसच्या दिशेने शिरगाव कॅप्टन आपण या. मनोज मडवे आलेत टॉस का बॉस मध्ये. तिथे टॉस केला जाईल. धावा करायच्या आहेत ओला कोलीवाडा मास्टर या संघाला. या टॉस तिथे केला जाईल. दोन्ही कर्णधार आलेत. आम्ही विनंती करतोय टॉस का बॉस मध्ये दिनेश पाटील दादा. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. दादा आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. उद्योजक आहेत दिनेशजी पाटील यांचे शुभ हस्ते आम्ही कॉइन इथे स्पिन करतोय. टॉस इथे केला जातोय. दिनेश पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस तिथे होतोय. छापा आणि काटा असा कॉल आपल्याला करायचा आहे. नंदकुमार पाटील नंदा यांचं इथे आगमन झालंय. दादांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला दोन्ही टीम कॅप्टनना दिनेश दादा दोन्ही टीम कॅप्टनना आपण सन्मान चिन्ह द्या. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर फ्रूट आपण दोन्ही टीम कॅप्टनना देतोय.
दिनेश पाटील दादा आपण मध्यभागी उभे राहा. दिनेश पाटील दादा. त्याचप्रमाणे गणेश पाटील दादांनाही आम्ही विनंती करतो या दोन्ही दादांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीम कॅप्टनना सन्मान चिन्ह, थंडपेय आणि फ्रूट बास्केट त्यांना आपण देणार आहोत. चला क्षेत्रक्रीडा लावून घ्या. 5 षटक कोलीवाडा हा सामना आपण पाहतोय. वडवली मास्टर बी ला 5 षटक खेळायचे आहेत आणि शिरगाव मास्टरला 4 षटक. एका षटकाचा पेनल्टी त्यांना दिले गेलाय शिरगाव मास्टर संघाला. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात. 53 रन करायचे आहेत. मोठे फटके यायला हवेत मैदानाच्या आतमध्ये. नितीन मात्रे गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. पहिला चेंडू नो बॉल. बॅट्समन कोण? दिनेश दा बॅट्समन आता कांतीलाल गेला ना. स्ट्राईकला संदीप होते आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज कांतीलाल मुकादम. धावसंख्या 2 वरती पहिला चेंडू अभ्यंतर फेकला गेला. नितीन मात्रे ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 1 टप्पा खात बॅट मधला आक्रमण तिथे केलं गेलंय. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत पहिले तर 6 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केलेत नितीन मात्रे या गोलंदाजाने. उजव्या हाताने मारा करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला हवी. फिरवायचा होता. झोडकस खेळण्याचा प्रयत्न तिथे केला आणि बॉल अगदी आपण पाहिलं तर निर्धाव येतोय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पहिले तर 6 वरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. आखूट टप्प्याचा बॉल होता त्यावरती आक्रमण केलंय. ऑन साइडला बॉल चाललाय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. मात्र एका धावेवरती समाधान व्यक्त केलंय. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. संदीप तांडेल आता स्ट्राईक वरती आलेत. 10हून अधिक धावा जमवायच्या आहेत प्रत्येक षटकात. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस खेळलेत. किरण कोहली वेगाने येत आहेत. फंबल होत आहेत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा तिथे सहजतेने पूर्ण केल्यात. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. 9 रन्स 9 धावा.
9 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. उजव्या हाताने नितीन. चांगली भागीदारी रचली गेली. आतापर्यंत 4 बॉल वरती 9 धावा आले. ऑन साईडला नवीनच्या अगदी डोक्याच्या वरनं चेंडू लँड झालाय. एक धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि धोकादायक ठरतोय. संदीप तांडेल रनआउटच्या माध्यमातून पहिल्या विकेटचे सॅक्रिफाईस झाले. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये राजा भोकरे दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. अविनाश पाटील जर एका हातात झेल पकडतायत तर 1000चं कॅश प्राइज त्यांना दिले जाईल आणि निलेश पाटील यांनाही हे पारितोषिक लागू होतं. नितीन ठाकूर यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय. फुलटॉस आक्रमण केलंय मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच केलाय आणि 2 धावा सहजतेने मिळतील. 2 धावांच्या मदतीने पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकात धावा जमवलेत त्या फलकावरती. एकंदरीत पहिले तर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि करायचे 41 सत्तर. देऊया डीजेला संधी. 41 चेंडू 38 रन. रॉबर्ट वैती यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि धावांची गती आता फलकावरती 16 धावा. आक्रमण केलंय ओला कोलीवाडा मास्टर संघानेही. तर धावा आता करायच्या आहेत. इथे आपण पाहिलं तर सामना जिंकायचा असेल तर मोठमोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल. अवांतर धावा बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा रन्स इथे जोडतायत आणि धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 17. या आकड्यावरती 17 रन्स ऑन बोर्ड.
चांगली गोलंदाजी होत नाही, अचूक टप्प्यावरती मारा करायला हवा. उंची जास्त प्राप्त केली या चेंडूने आपण पाहिलं तर विनोद ठाकूर आता चेंडूवरती येत आहेत. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. 2 धावा, 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते ते 19 रन. 19. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, विकेटच्या शोधात आहेत. अगदी आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळलेत, सिंगलने काही होणार नाही. एक धाव येते, एकेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे येते. 2020 20 धाबा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता तयार होतोय. डीप कव्हर आणि खास करून आपण पाहिलं तर लॉंग ऑफ ला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, खोलात चेंडू टाकला, ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षण होतंय. आता दुसऱ्या धावेचा कॉल धोकादायक ठरू शकतो आणि यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून रमेश ठाकूर यांचं इथे आगमन झालंय आणि त्याचप्रमाणे नितीनजी नाईक इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. जेवणाची व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जे संघ खेळले गेले त्यांना विनंती करतोय आणि अजूनही खेळायचे आहेत म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडचे संघांनाही विनंती करतो आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धावसंख्या 21. दया भोकरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 बंधूंची जोडी, एका बाजूला दया आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर अविनाश पाटीलचा लगेच आवाज आलाय. आता दबाव वाढला गेलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 22-22. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 22 धावा आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय पेस गतीमध्ये परिवर्तन आणि खूप दिवसानंतर दिलीप बुवा यांचं आगमन झालंय. आज नवघर मास्टर ए च्या वतीने खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. धावसंख्या फलकावरती 22. 22 रन. शेवटचा बॉल आहे. योग्य धावगती राखली आतापर्यंत आपण पाहिलं तर. फुलटॉस होता, लेग स्टंपच्या बाहेर निघतोय आणि आणखीन एक अवांतर चेंडू जोडला जातोय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 23. 30 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 19 चेंडू आणि 30 रन. राजेश ठाकूरने आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 अवांतर चेंडू हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत 18 आणि 18 मध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता. एकंदरीत पाहिलं तर 30 ची आवश्यकता. डीजे तीस 18-30 समीकरण. हिम्मत आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. हिम्मतला हिम्मत दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा आता इथे रोखायचे आहेत. अविनाश पाटील थोडेसे नाराज झाले. 23 धावा आतापर्यंत खर्च केले 2 षटकांमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. हिम्मत ठाकूर गोलंदाजी मार्क वरती येतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, कांदरपाडा टीमला आम्ही वॉर्न करतोय.
दादा तुम्ही जास्त टाइम घेता. फुटोस होता इथे संधी आहे आणि बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. एक धाव मिळते, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतायत 2 धावा. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? मात्र 2च धाबेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे जाते. 25 वरती 28 करायचे आहेत 17 बॉल वरती. सामना रंगतोय, सामना रंगतदार स्थिती देतोय. राजा भोकरे आणि दुसऱ्या बाजूला दया भोकरे हे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू हाताळला गेलाय. लेफ्टनचा मारा करतोय, अचूक टप्प्यावरती ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतोय आणि खास करून टर्न करण्याचा प्रयत्न सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती हिम्मत ठाकूरचा राहिला गेलाय. धावसंख्या फलकावरती 25 रन झालेत. आणखीन एक चेंडू, अफलातून चेंडू हाताळला, ऑप्शनच्या बाहेर लेंथ लाईन ठेवल्या. राजाने 2 चेंडू अगदी डॉट केलेत आणि आता चेंडू आहेत 15 आणि 15 मध्ये करायचे जिंकण्याकरिता 28 रन. 15-28 समीकरण. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. चांगला चेंडू हाताळलाय, जबरदस्त गोलंदाजी होते. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. टाळ्यांचा गजर चोरी बाजूने होत असताना, कारण कांदरपाड्याचा हा घरचा संघ मैदानात उतरला गेलाय. आता चेंडू आहेत 14-14 मध्ये करायचे आहेत 28. 14-28 समीकरण. दबाव वाढतोय. राजा एखादा षटकार चौकात ठोकेल का या षटकात हे पाहावं लागेल. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय, मात्र फलंदाजी ते बाद होतोय. स्वतः निघून आले. जबल 5 आपण पाहिलं. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते आणि आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकला गेला. षटक समाप्त झाले आणि षटक समाप्ती अखेरीस आपण पाहिलं तर धावा फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 25 वरती 2 धावांचा एक षटक निर्णायक ठरला गेला हिम्मतचा. आता चेंडू आहेत 12 मध्ये करायचे जिंकण्याकरिता 28 रन. 12 चेंडू 28 धावा हे समीकरण. जबरदस्त सामना रंगलाय. या षटकात आपल्यातून गोलंदाजी राहिले. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना दबाव तंत्र वापरले आणि खास करून आपण पाहिलं तर दबावात आणले गोलंदाजांनी फलंदाजांना. रन करायचे आहेत. आता किरण कोहली गोलंदाजी मार्गावरती आला. 12 चेंडू 28 धावा. धावा या होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास, कॉन्फिडंट ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती पहिल्या काही षटकांमध्ये संदीप आणि कांतीलालच्या माध्यमातून, तो कॉन्फिडंट तुम्हाला दाखवावा लागेल. खोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. जमिनीलगत बॉल चालला. हेमंत ठाकूर चेंडूवरती आलेत. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहावं लागेल. वाह, अचूकपैकी पाहायला मिळते. 13 मध्ये 11 मध्ये आता करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 27 रन 26 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. 11-27 समीकरण. चांगला चेंडू वेगात टाकला. बन्नाट वेग दाखवतोय किरण कोहली. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचले गेले 26 वरती. आता 10 मध्ये 27 करायचे आहेत.
बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. उंची जास्त प्राप्त केली या चेंडूने. अगदी अजय जेलखाली येण्याचा प्रयत्न करतोय. एकदा मिळतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत एकेरीच्या मदतीने. आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 27 धावा 27. आता करायचे 26 रन. चेंडू आहेत 9 मध्ये 26. अशोक ठाकूर शाखाचा पोरं असेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. आता चेंडू आहेत 9 मध्ये करायचे आहेत 26 रन. 9-26. वा, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेतोय. वळण घेत असताना सरळ चेंडू चालला सुरक्षकाच्या दिशेने. कुठल्याही पद्धतीचं ऍक्शन इथे केलं नाही आणि खास करून आपण पाहिलं तर वेग भन्नाट पाहायला मिळतो किरण कोहलीच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर आपण 27 वरती स्थिरावले गेले. आता 8 मध्ये करायचं 26 धावा. 8-26 चे समीकरण. इथे त्रिपला उद्ध्वस्त केला आणि फलंदाज माघारी गॉन. बॅटची कडा आणखीन एक धक्का बसतोय. विकेट किपरचा इथे सहारा मिळतोय आणि फलंदाज मागे. दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 27 धावा 27. 26 करायचे आहेत 6 बॉलवरती. अविनाश पाटील आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. पहिला चेंडू नोचा इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून. अभंतर धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 28 वरती. अविनाश पाटील आता गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा तयार होते. हॅलो चेक 3030 30 धावा. फुलटॉस आणि त्यावरती आक्रमण. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार.
पुन्हा एकदा आक्रमण आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज माघारी परततोय जयबादच्या माध्यमातून. आणि 6 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. एकंदरीत पाहिलं तर 42 वरती 11 करायचे आहेत. 3 मध्ये 11. तीन चेंडूने आता 11 धावा. वा, सामना काय जबरदस्त रंगला गेलाय. अगदी 2 बॉलवरती 2 षटकार आलेत आणि सामन्याला कलाटणी बोलते. आतापर्यंत 15 खर्च केलेत अविनाश पाटीलने. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. आता खोलात चेंडू टाकलाय. आता 2 मध्ये 2 मारावे लागतील. 2 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या आहेत. 2 बॉल आणि 11 रन. वा, सामन्याला कलाटणी देणारे 2 षटकार आपण पहिले फलंदाज आपण पहिला तर फुलटॉस आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चमकार. हॅलो, 1 मध्ये 7ची आवश्यकता आहे. लिगल डिलिव्हरी हाताळली तर निश्चितच सामना जिंकू शकतात. ऑप्शनच्या बाहेर आता वाईट बॉल येतोय. आता 1 मध्ये 6. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. 1 मध्ये 6 करायच्या आहेत. जवळपास आपण पाहिलं तर 53 धावा इथे अचीव करण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश पाटील दबावात आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता. तिथे आपण पाहिलं तर आणि खास करून आपण पाहिलं तर कोलीवाडा संघाचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी करत असताना निवृत्त मुकादमने ठोकलेले उत्तुंग 2 षटकार, 1 चौकार. वाह, काय सामना रंगतोय. 1 चेंडू आणि 6ची आवश्यकता. फुलटॉस होता. आक्रमण केलं मात्र फलंदाज बाद. अभिनंदन आई बावडी विकांदरपाडा मास्टर.